हॅलो स्टुडंट्स, स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वीचा पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स हा चॅप्टर पाहत आहोत. यामध्ये या अगोदरच्या ज्या व्हिडिओजमध्ये आपण वेगवेगळे क्लासिफिकेशन पाहिले आहेत, मूलद्रव्यांचे वेगवेगळे वर्गीकरण पाहिले आहे. तर यामध्ये आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत मॉडर्न पिरियडिक टेबल. आज आपण मॉडर्न पिरियडिक टेबल विषयी पाहणार आहोत. यामध्ये आपण मॉडर्न पिरियडिक लॉ, जे की कोणत्या बेसिसवर एलिमेंट्स क्लासिफाईड केले गेलेले आहेत याविषयी पाहणार आहोत. नंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पिरियडिक टेबल. हा जो मॉडर्न पिरियडिक टेबल आहे याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, की कशा प्रकारे अरेंजमेंट झालेली आहे आणि त्याचं स्ट्रक्चर कसं आहे याविषयी पण आज आपण पाहणार आहोत. नंतर पिरियडिसिटी आणि ग्रेडेशन इन द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स. हे जे आहे पिरियडिसिटी आणि ग्रेडेशन म्हणजे काही ठराविक जे गुणधर्म आहेत ते काही ठराविक कालावधीनंतर परत काही जे मूलद्रव्य आहेत ते दाखवत असतात. त्याला आपण पिरियडिसिटी म्हणतो, म्हणजे रिपीटेशन ऑफ सम प्रॉपर्टीज आफ्टर सम इंटरव्हल ऑफ टाइम. आणि ग्रेडेशन म्हणजे वाढत काही गुणधर्म आहेत ते जर आपण पाहिले तर वाढत जातात किंवा कमी होतात. तर त्याविषयी आपण पाहणार आहोत, कोणते प्रॉपर्टीज कशा प्रकारे मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये गुणधर्म जे आहेत ते दाखवतात याविषयी पण आज आपण पाहणार आहोत. नेक्स्ट, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे इलेक्ट्रॉन कशा प्रकारे डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत ॲटम्स मध्ये, एलिमेंट्स मध्ये, ते पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला तर मग आपण पाहूया मॉडर्न पिरियडिक टेबल. सो इन दिस स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल मेनी सायंटिस्ट हॅव वर्क. Scientists did not know anything about the interior of the atom when Mendeleev put forth the periodic table. ज्यावेळेस मेंडेलिव यांनी त्यांचा पिरियडिक टेबल जे आहे क्लासिफाईड जगासमोर मांडलं, त्यावेळेस सायंटिस्टला हे जे ॲटमचं स्ट्रक्चर आहे, ॲटमचं स्ट्रक्चर विषयी माहिती नव्हतं. म्हणजे ॲटम विषयी जास्त माहिती नव्हतं, टेक्नॉलॉजी वगैरे नव्हती. तर जेव्हा ॲटमचं स्ट्रक्चर सायंटिस्टला माहीत झालं, जगासमोर आलं, त्यावेळेस त्याचे वेगवेगळे फंडामेंटल्स पार्टिकल्सने बनलेले आहे असं सांगितलं. की आफ्टर द डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉनचा शोध जे थॉम्सन यांनी लावला, जे थॉम्सन ह्या सायंटिस्टने लावला. नंतर जे आहे स्टार्टेड एक्सप्लोरिंग द ॲटम रिलेशन बिटवीन द इलेक्ट्रॉन नंबर अँड द नंबर ऑफ अन ॲटम अँड द ॲटॉमिक नंबर. हे जे आहे इलेक्ट्रॉन नंबर म्हणजे एखाद्या ॲटम मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत आणि त्याचा ॲटॉमिक नंबरशी काय संबंध आहे, हा जे आहे ॲटॉमिक स्ट्रक्चर ज्यावेळेस डेव्हलप झालं तर त्यामध्ये जे इलेक्ट्रॉनचा शोध लागला. नंतर जे आहे प्रोटॉन, हे जे आहेत पार्टिकल, प्रोटॉन, न्यूट्रॉन यांचा जे जसजसा शोध लागत गेला तसं परत न्यूक्लियस, रदरफोर्ड यांनी जे आहे न्यूक्लियस विषयी जे रिसर्च केला. नंतर स्ट्रक्चर ऑफ ॲटम पूर्णपणे जगासमोर आल्यानंतर बऱ्याचपैकी जे ॲटॉमिक नंबर ही कॉन्सेप्ट महत्वाची वाटू लागली आणि ॲटॉमिक नंबर आणि इलेक्ट्रॉन नंबर यांचा काहीतरी संबंध आहे असं सायंटिस्टला आढळून आलं. आणि त्यामुळे यांनी जो काही क्लासिफिकेशन आहे नवीन याचं, त्यांनी इलेक्ट्रॉन नंबर विषयी जे आहे स्टडी केली. इन 1913 मध्ये इंग्लिश सायंटिस्ट हेनरी मोस्ले हे जे आहेत इंग्लिश सायंटिस्ट आहेत, त्यांनी एक वेगवेगळे प्रयोग हे केले, परफॉर्म केले विथ द हेल्प ऑफ द एक्सपेरिमेंट्स डन युजिंग एक्सरे ट्यूब. त्यांनी काही एक्सपेरिमेंट्स केले स्ट्रक्चर ऑफ ॲटम विषयी आणि यांनी जे एक्सरे ट्यूब जे आहे याच्यावर एक एक्सपेरिमेंट करून वेगवेगळे डेमॉन्स्ट्रेट केलं. काय डेमॉन्स्ट्रेट केलं, त्यांना वेगवेगळ्या प्रयोगामधून आढळून आलं की द ॲटॉमिक नंबर झेड ऑफ एन इलेमेंट करस्पॉन्ड्स टू द पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे हा जो ॲटॉमिक नंबर आहे याला आपण झेडनं दाखवतो. ॲटॉमिक नंबर हा कोणाशी रिलेटेड आहे, हा पॉझिटिव्ह चार्ज जो ॲटमवर चार्ज आहे, न्यूक्लियसवर आपण पाहतो न्यूक्लियसवर पॉझिटिव्ह चार्ज असतो, तर हा पॉझिटिव्ह चार्ज आणि ॲटॉमिक नंबर एकमेकांना संबंधित आहेत. ऑन द न्यूक्लियस ऑर द नंबर ऑफ प्रोटॉन्स. आता ही महत्वाची गोष्ट आहे, नंबर ऑफ प्रोटॉन्स इन द न्यूक्लियस ऑफ ॲटम. या ठिकाणी काय सांगितलं त्यांनी, एक प्रयोगाद्वारे सिद्ध केलं की हे जे ॲटॉमिक नंबर आहे हा ॲटॉमिक नंबरचा आणि न्यूक्लियसवर असणाऱ्या पॉझिटिव्ह चार्जचा काहीतरी संबंध आहे असं त्यांनी सांगितलं. आणि तो जो आहे नंबर जे आहे पॉझिटिव्ह चार्ज कशामुळे असतो, तर हा जो प्रोटॉन्समुळे असतो. प्रोटॉन्स पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल आहे, जे की आपण पाहतो. यामध्ये जर आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटम पाहिलं तर सर्कुलर स्फेरिकल आहे आणि त्याच्यामध्ये न्यूक्लियस जे आहे खूप छोट्या प्रमाणात न्यूक्लियस आहे. या न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहेत. न्यूट्रॉन पूर्णपणे 0 चार्ज असतो आणि प्रोटॉन जो आहे तो पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल असतो. तर हा संपूर्ण जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो पूर्णपणे प्रोटॉनमुळे आहे आणि तो प्रोटॉन हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे हा ॲटॉमिक नंबर सोबत संबंधित आहे असं त्यांनी हा जे एक्सरे ट्यूबच्या एक्सपेरिमेंट मधून
सांगितलं आणि एक नवीन डेव्हलपमेंट पूर्ण सायंटिस्ट जे आपण म्हणू शकतो या जगामध्ये घडली आणि त्यांनी जे ऑब्झर्वेशन वगैरे ते नोट केले आणि जे मॉडर्न पिरियडिक लॉ आहे क्लासिफिकेशन वगैरे त्यांनी ते सांगितलं. तर आपण पाहणार नेक्स्ट याच्यामध्ये की मॉडर्न पिरियडिक लॉ काय आहे. मेंडेलिव्हज पिरियडिक लॉ मॉडिफाईड. आता या ठिकाणी जेव्हा इंटेरियर स्ट्रक्चर ॲटमचा आपल्याला माहिती झालं त्यावेळेस मग हा जो आपण जे काही अगोदरचा मेंडेलिव्हज पिरियडिक लॉ होता तो वापरत होता तर त्यामध्ये मॉडिफाईड करण्याची आवश्यकता झाली. मॉडिफाईड अँड द ॲटॉमिक नंबर. आता हा जो आहे ॲटॉमिक नंबर म्हणजे काय डेफिनेशन पण आपण पाहतो की ॲटॉमिक नंबर म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स. नंबर ऑफ प्रोटॉन्स या ठिकाणी जे आहेत ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये जेवढे प्रोटॉन्स असतात त्याला ॲटॉमिक नंबर म्हणतात. सो मॉडिफाईड अँड ॲटॉमिक नंबर वॉज अडॉप्टेड ॲज द बेसिस फॉर द मॉडर्न पिरियडिक टेबल. म्हणजे बेसिस काय झालं तर हा ॲटॉमिक नंबर जो आहे तो ॲटॉमिक नंबर इज ते कन्सिडर ॲज अ बेसिस फॉर द मॉडर्न पिरियडिक टेबल. मॉडर्न पिरियडिक लॉ कॅन बी स्टेटेड ॲज. आता मॉडर्न पिरियडिक ज्यावेळेस आपण मेंडेलिव्ह मध्ये जे आहे मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल मध्ये ॲटॉमिक मास, ॲटॉमिक वेट किंवा ॲटॉमिक मास हे बेसिस कन्सिडर केलं होतं पण त्यामध्ये बरेच ड्रॉबॅक आले. नंतर काय केलं आता हा जो आहे याच्यामध्ये मॉडिफिकेशन असं केलं की ॲटॉमिक मास ऐवजी ॲटॉमिक नंबर जो आहे तो बेसिस जे आहे ते कन्सिडर केलं गेलं आणि त्यानुसार जो आहे मॉडर्न पिरियडिक लॉ काय स्टेट करतो ते पहा. तर हे ज्या वेगवेगळ्या केमिकल प्रॉपर्टीज आहेत, फिजिकल प्रॉपर्टीज आहेत वेगवेगळ्या एलिमेंट्सच्या त्या काय आहेत. द प्रॉपर्टीज ऑफ. हे खूप महत्वाचं आहे एक्झाम मध्ये तुम्हाला विचारू शकतात की द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. हा जो मॉडर्न पिरियडिक लॉ आहे काय सांगतो की जे काही केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीज आहेत एलिमेंट्सच्या, केमिकल किंवा फिजिकल प्रॉपर्टीज दोन्ही आले याच्यामध्ये, केमिकल ऑर फिजिकल प्रॉपर्टीज दोन्ही पण. दॅट प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. म्हणजे हे कशानुसार बदलतात तर या ॲटॉमिक नंबरवर म्हणजे यांच्या ॲटॉमिक नंबर नुसार काय होतात त्या बदलतात. ॲटॉमिक नंबर म्हणजे काय तर नंबर ऑफ प्रोटॉन्स इन न्यूक्लियस ऑफ दॅट ॲटम. जे काय असेल त्या ॲटमच्या एलिमेंटचा जो ॲटम असतो त्याच्या न्यूक्लियस मध्ये. हे इथं डेफिनेशन दिली पहा. ॲटॉमिक नंबर म्हणजे काय द नंबर ऑफ प्रोटॉन्स प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ एलिमेंट इट इज डिनोटेड बाय झेड. आता ज्यावेळेस आपण स्ट्रक्चर पाहतो ॲटमचं त्यावेळेस स्पेरिकल आणि त्यामध्ये जर आपण न्यूक्लियस कन्सिडर केला खूप स्मॉल व्हॉल्यूमचा एक न्यूक्लियस असतो या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज असतात. तर याच्यामध्ये इंटरन्यूक्लियर जे पार्टिकल असतात या ठिकाणी आपण म्हणू शकतो की न्यूक्लियॉन्स याला म्हणतो प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. तर हा जो काही प्रोटॉनची संख्या आहे त्याला आपण नंबर ऑफ प्रोटॉन्सलाच आपण काय म्हणतो ॲटॉमिक नंबर म्हणतो त्या इलेक्ट्रॉनचा. आणि जो ॲटॉमिक नंबर आहे तो जनरली प्रोटॉनची संख्या असल्यामुळे याचा जो पॉझिटिव्ह चार्ज असतो न्यूक्लियसवर तेवढी संख्या काय असते त्या ठिकाणी प्रोटॉनची संख्या जेवढी असते तेवढाच पॉझिटिव्ह चार्ज त्या न्यूक्लियसवर असतो आणि त्याला बॅलन्स करण्यासाठी इकडे इलेक्ट्रॉनची संख्या पण असते. तर या ठिकाणी नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि त्यालाच बॅलन्स करण्यासाठी तेवढेच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पण त्या ठिकाणी असतात एका स्टेबल ॲटम मध्ये. जर आपण म्हटलं तर न्यूट्रल ॲटम जर पाहिला नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स न्यूट्रल ॲटम मध्ये जे आहे नंबर ऑफ प्रोटॉन इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतात. पण प्रत्येक वेळेस आता हे जे इलेक्ट्रॉन आहेत ते निघून पण जाऊ शकतात. हे आपण पाहणार आहोत काय होतं तर पुढे. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द पिरियडिक टेबल. आता हा जो पिरियडिक टेबल आहे हा कशा प्रकारे अरेंज केला गेला तर सर्वात महत्वाची गोष्ट की जेवढे काही एलिमेंट्स होते त्यांना जे आहे अरेंज केलं कशाच्या इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर्स नुसार. हे ज्या मॉडिफाईड मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये एक मॉडिफिकेशन करण्यात आलं. दिस मॉडर्न पिरियडिक टेबल इज ऑल्सो नोन ॲज लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल. लॉंग कशामुळे कारण हा 118 एलिमेंट्स याच्यामध्ये आहेत. लॉंग फॉर्म खूप मोठा या ठिकाणी जे आहे पिरियडिक टेबल आहे. तर यामध्ये विशेष मॉडिफिकेशन असं आहे की एलिमेंट्स वेन अरेंज इन द ऑर्डर ऑफ इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर्स. हे जे आहे इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर्स याच्या अगोदर जेवढे काही सायंटिस्टने हे केलं की ते इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास नुसार जे आहे ॲटॉमिक मास नुसार यांना काय केलं क्लासिफाईड किंवा अरेंजमेंट केली गेली ॲटॉमिक मास नुसार. परंतु ह्या मॉडिफाईड याच्यामध्ये काय केलं मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये जे आहे अरेंजमेंट जे आहे एलिमेंटची अरेंजमेंट कशा प्रकारे झाली इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर नुसार झेड नुसार. लीड्स अस टू द क्लासिफिकेशन नोन ॲज द मॉडर्न पिरियडिक टेबल. जेव्हा जेवढे काही एलिमेंट्स नोन होते 118 एलिमेंट्स ते सर्व एलिमेंट्स इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर नुसार म्हणजे चढत्या जे आहे अणु क्रमांकानुसार जर त्यांना ठेवलं तर ते जे काही
एक टेबल तयार झाला, त्या टेबलला आपण काय म्हणतो, जे क्लासिफिकेशन भेटले त्याला आपण मॉडर्न पिरियोडिक टेबल असं म्हणत असतो. The properties of elements can be predicted more accurately using this classification. ह्या क्लासिफिकेशनचा एक फायदा असा झाला की याचे जे प्रॉपर्टीज आहेत एलिमेंटच्या प्रॉपर्टीज, केमिकल फिजिकल प्रॉपर्टीज ह्या मोर ॲक्युरेटली प्रेडिक्ट होऊ लागल्या. म्हणजे काय म्हणू शकतो आपण, त्यांना जे काही प्रॉपर्टीज आहेत त्या खूप योग्य प्रकारे जे आहे कोणताही ड्रॉबॅक नसताना काय प्रकारे जे आहे समानता वगैरे दाखवत होत्या, काही रिपिटेशन पिरियोडिसिटी वगैरे या ठिकाणी येत होती. तर प्रॉपर्टीज ज्या आहेत वेगवेगळ्या एलिमेंटच्या, म्हणजे आपण म्हणू शकतो गुणधर्म, मूलद्रव्यांचे गुणधर्म जे आहेत ते आपल्याला प्रेडिक्ट करू शकतो. म्हणजे आपण या ठिकाणी एका मूलद्रव्यावरून, म्हणजे समजा इथे एक्स आहे तर याच्या खालचं जे आहे वाय वगैरे, तर या एकावरून दुसऱ्याच्या जे आहेत इझिली आपण प्रेडिक्ट करू शकत होतो आणि त्या ॲक्युरेट जे आहे प्रेडिक्ट करू शकत होतो. ॲक्युरेट ही महत्वाची गोष्ट या ठिकाणी आहे. नेक्स्ट, आता या ठिकाणी आपण पिरियोडिक टेबलचं स्ट्रक्चर जर पाहिलं तर हा अशा प्रकारे मॉडर्न पिरियोडिक टेबल आहे जो आपल्या स्क्रीनवर दिसतोय. यामध्ये जर आपण पाहिलं तर जे आहे यामध्ये काही जे आहेत व्हर्टिकल जे आहेत कॉलम्स आहेत. जर आपण पाहिलं इथं तर व्हर्टिकल कॉलम्सला आपण पाहिलं तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि 18 अशा प्रकारे जे आहेत व्हर्टिकल कॉलम्स आहेत. काही व्हर्टिकल कॉलम्स आहेत आणि काही हॉरिझॉन्टल कॉलम जे आहे, हॉरिझॉन्टल रोज पण आहेत या ठिकाणी. जर आपण पाहिलं तर हा फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ आणि सेवन्थ हे जे आहेत व्हर्टिकल हॉरिझॉन्टल कॉलम, हॉरिझॉन्टल रोज आहेत आणि व्हर्टिकल कॉलम्स आहेत. म्हणजे 18 व्हर्टिकल कॉलम्स आणि 7 हॉरिझॉन्टल रोज यांनी बनलेला हा जो आहे. तर यापासून जे आहेत बॉक्स तयार झालेले आहेत, असे वेगवेगळे ह्या बॉक्स जे आहेत 118 बॉक्सेस तयार झालेले आहेत. त्या 18 ग्रुप्स यांना आपण ग्रुप्स म्हणतो. जे व्हर्टिकल आहे त्यांना काय म्हणायचं, ग्रुप्स जे आहेत ग्रुप्स म्हणतात. आणि जे हॉरिझॉन्टल आहेत म्हणजे हे इकडं हे अशा प्रकारे जर आपण पाहिलं तर हे जे हॉरिझॉन्टल याला आपण पिरियड्स म्हणतो. पिरियड्स किती आहेत तर 7 आहेत, 7 पिरियड्स आहेत अशा प्रकारे. आणि हे जे खाली आहेत हे जे आहेत हे जे एलिमेंट्स आहेत हे पिरियड 7 मध्ये इकडे आणि हे जे आहेत ते इथले आहेत. यांना एक लॅन्थेनाइड सिरीज असं म्हणतात आणि ही जी आहे ती ऍक्टेनाइड सिरीज आहेत. म्हणजे हे जे एलिमेंट आहेत ते इथले आहेत. म्हणजे ह्यामधले दोन, हा जो आहे रेडियम आणि रदरफोर्डियमच्या मधले हे जे ऍक्टियम टू लॉरेन्शियम वगैरे यांच्यामधले एलिमेंट्स आहेत. तर अशा प्रकारे हा खूप मोठा लॉंग फॉर्म ऑफ पिरियोडिक टेबल या ठिकाणी जे आहे ॲटॉमिक इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबरनुसार काय केला स्ट्रक्चर, म्हणजे त्याला आपण डेव्हलप केलं. तर हायड्रोजन पहिला ॲटॉमिक नंबर, नंतर 2 हेलियम, अशा प्रकारे लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन अशा प्रकारे संपूर्ण एलिमेंट जे आहेत त्यावेळेसचे माहिती असलेले ते सर्व एलिमेंट्स यांना स्थान दिलं. प्रत्येक बॉक्स जो आहे तो एका एलिमेंटसाठी राखीव ठेवलेला आहे. यामध्ये त्यांना ॲटॉमिक नंबर म्हणजे हे दिलेला आहे, नंतर त्याचा सिम्बॉल दिलेला आहे आणि त्याचा ॲटॉमिक वेट सुद्धा दिलेलं आहे. तर ही सर्व माहिती या ठिकाणी एकाच याच्यामध्ये दिलेली आहे. आता इथं वेगवेगळे कलर्स दिलेले आहेत पहा. हा निळा हायड्रोजन जो आहे तो निळा दाखवतोय, ही जी पूर्ण लाईन आहे ती लाल दाखवते, ही जी आहे ती ऑरेंज आहे, ही जी पूर्ण येलो दाखवतोय, या ठिकाणी ग्रीनिश कलर दाखवतोय पूर्णपणे, या ठिकाणी ब्ल्यू, स्काय ब्ल्यू, नंतर व्हायलेट जे आहेत या ठिकाणी वेगवेगळे कलर दाखवले. तर या प्रत्येकाचा एक मिनिंग आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर हे जे आहेत अल्कली मेटल्स, हा जो पहिला ग्रुप आहे यांना एक विशिष्ट मेटल जे आहेत लिथियम, सोडियम, नंतर पोटॅशियम वगैरे हे जे आहेत त्यांना अल्कली मेटल्स म्हणतात. अल्कली मेटल्स हे जे 2 नंबरच्या ग्रुपमध्ये आहेत, ग्रुप नंबर 2 या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ग्रुप नंबर 2 मधले त्यांचे अल्कलाइन अर्थ मेटल म्हणतात. नंतर हे जे आहेत ते येलो कलरचे ट्रान्झिशन्स मेटल्स म्हणतात त्यांना. नंतर बेसिक मेटल्स जे आहेत सेमी मेटल्स यांना जे आहेत हे जे स्काय ब्ल्यू कलर मधले त्यांना सेमी मेटल्स म्हणतात. नंतर हे जे आहेत नॉन मेटल्स ब्ल्यू कलर मधले हे जे आहेत ते कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फॉस्फरस जे आहेत, सल्फर आणि सेलेनियम वगैरे हे जे आहेत ते नॉन मेटल्स आहेत. नंतर हॅलोजन हे पाहणार आहोत आपण, हॅलोजन वगैरे का म्हणायचे यांना. नंतर नोबल गॅसेस हे जे आहेत ते नोबल इनर्ट गॅसेस, जे की मेंडेलिव्हच्या याच्यामध्ये डिस्कवर झालेले नव्हते इनर्ट गॅसेस. नंतर ऍक्टिनाइड्स हे जे आहेत हे यांना ऍक्टिनाइड्स, ही जी ऍक्टिनाइड सिरीज आणि लॅन्थेनाइड सिरीज आहे हे विशेष याला खाली ठेवण्यामागचं काय कारण आहे हे सुद्धा आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर हा सर्व जे आहे मॉडर्न पिरियोडिक टेबलचं स्ट्रक्चर आहे. यामध्ये आता डिटेलमध्ये आपण पाहूया काय, म्हणजे मी जे काही एक्सप्लेन केलं ते आपण बघूया. हा, तर आपण सांगितलं की जे काय मॉडर्न पिरियोडिक टेबल कंटेन्स 7 हॉरिझॉन्टल रोज कॉल्ड द पिरियड्स. हे जे आहेत या ठिकाणी जर आपण पाहिलं
तर 7 जे आहेत हॉरिझॉन्टल रोज. कोणते हॉरिझॉन्टल रोज? तर अशा प्रकारचे हा एक 1 या ठिकाणी मी म्हणतो 1 2 3 4 5 6 आणि 7 या ठिकाणी हॉरिझॉन्टल रोज यांना आपण जे आहेत काय नाव दिलं? पिरियड्स नाव दिलं. ठीक आहे, या ठिकाणी जर आपण त्यांना बघितलं पिरियड नाव दिलं. नेक्स्ट काय त्यामध्ये द मॉडर्न पिरियडिक टेबल कंटेन्स 18 वर्टिकल कॉलम्स. 18 जे आहेत 18 वर्टिकल कॉलम्स. ग्रुप नंबर 1 to 18 या ठिकाणी त्यांना ग्रुप्स म्हणायचं. काय म्हणायचं? ग्रुप्स. नेक्स्ट अपार्ट फ्रॉम दिस 7 rows 2 rows आर शोन सेपरेटली ॲट द बॉटम. म्हणजे खाली आपण पाहतो की बॉटमला 2 rows जे आहेत लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड सिरीज या ठिकाणी सुद्धा ती स्ट्रक्चर मध्ये दिलेली आहे. नंतर all is there are 118 places for the elements in the modern periodic table. मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये 118 बॉक्सेस तयार झाले होते. जे 7 पिरियड आणि 18 ग्रुप न मिळून 118 एलिमेंट जे आहेत बॉक्सेस तयार झाले आणि प्रत्येक बॉक्स मध्ये एक एलिमेंट फिट होत होता. ऑल आर द 118 एलिमेंट्स आर नाउ डिस्कवर्ड. जे 118 एलिमेंट आहेत ते सध्या डिस्कवर्ड झालेले आहेत. म्हणजे 118 पूर्ण बॉक्स जो आहे तो एलिमेंट पिरियडिक टेबल कंप्लीट आहे. हा आपण पुन्हा बघू शकतो. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जे पूर्ण बॉक्सेस आहेत ते 118 जर आपण पाहिले तर हायड्रोजन पासून सुरू होतो. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हायड्रोजन, हेलियम हा पहिला पिरियड, हा दुसरा पिरियड, हा तिसरा पिरियड, चौथा पिरियड, पाचवा पिरियड, 6वा, 7वा आणि हे जे दोन आहेत ह्या दोन लाईन्स ह्या 6व्या आणि 7व्या पिरियड मधले ह्या ठिकाणचे दोन आहेत. हे 57 to 71, 89 to 103 हे इथले एलिमेंट्स या ठिकाणी खाली लिहिलेले आहेत. नेक्स्ट यांना आणखीन आपण क्लासिफाय करू शकतो. यामध्ये जे आहेत हा जो टेबल आहे तो 4 ब्लॉक्स मध्ये डिवाइड केलेला आहे. 4 ब्लॉक्स कोणकोणते आहेत? तर हा जो पहिले 2 ग्रुप आहेत या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिले 2 ग्रुप हे जे आहेत हे 2 ग्रुप आहेत. ठीक आहे, या ठिकाणी जर 2 आहेत हे अल्कली मेटल आणि अल्कलाइन अर्थ मेटल यांना आपण कंबाइनली एस ब्लॉक एलिमेंट म्हणतो. यांना काय म्हणतो? एस ब्लॉक एलिमेंट म्हणतो. नेक्स्ट हा जो ग्रुप आहे इकडचा ग्रुप नंबर 5, ग्रुप नंबर ए जे आहे ते 18 जर आपण म्हटलं तर 13 to 18 हा 13 to 18 हा जो ग्रुप आहे हा जो स्क्वेअर बॉक्स आहे हा पूर्ण आपल्याला पी ब्लॉक एलिमेंट म्हणतात. यांना पी ब्लॉक म्हटलं जातं. ठीक आहे, तर या ठिकाणी एस ब्लॉक, पी ब्लॉक. नंतर जो आहे तिसरा या ठिकाणी जर पाहिलं तर डी ब्लॉक मध्ये एलिमेंट हा कन्सिडर झाले. हे जे काही पूर्ण येलो जे आहेत म्हणजे 3rd to 12 ग्रुप हे जे काय दाखवतो हा पूर्ण जे येलोइश आहेत ते सर्व काय दाखवतात? डी ब्लॉक एलिमेंट्स यांना म्हणायचं. नेक्स्ट एफ ब्लॉक एलिमेंट जो आहे तो एफ ब्लॉक एलिमेंट म्हणजे पूर्णपणे एफ ब्लॉक यांना जो आहे ते वेगळा ब्लॉक करून दिला. तो एफ ब्लॉक एलिमेंट मध्ये 2 सिरीज आहेत. यांना एक लॅन्थेनाइड सिरीज म्हणायचं आणि ही ॲक्टिनाइड सिरीज आहे. ही पूर्णपणे बॉटमला ठेवलेली आहे. याच्या प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत त्यामुळे यांना सेपरेट केलेलं आहे. इथून हे जे आहेत इथले एलिमेंट आहेत हे आणि खालचे हे जे आहेत इथले तर यांना आपण नाव दिलेले आहे लॅन्थेनाइड सिरीज. ही जी सिरीज आहे ती लॅन्थेनाइड सिरीज. हिला नाव कशामध्ये दिलेलं आहे? याचा पहिला एलिमेंट लॅन्थेनियम आहे. नंतर नेक्स्ट नाव जे ते ॲक्टिनाइड सिरीज. याला ॲक्टिनाइड नाव सिरीज दिलेलं आहे कारण पहिला एलिमेंट ॲक्टिनियम आहे. तर अशा प्रकारे हा जो 4 ब्लॉक्स मध्ये मॉडर्न पिरियडिक टेबल डिवाइड झालेला आहे. पहिला ब्लॉक एस ब्लॉक एलिमेंट याला आपण म्हणतो जे की पहिले 2 ग्रुप आहेत एस ब्लॉक एलिमेंट. नंतर दुसरा जो आहे तो पी ब्लॉक एलिमेंट ग्रुप नंबर 13 टू ग्रुप नंबर 18. नंतर डी ब्लॉक एलिमेंट आहे ग्रुप नंबर 3 टू ग्रुप नंबर 12 आणि एफ ब्लॉक एलिमेंट आहेत जे की बॉटमला ठेवलेले आहेत. तर अशा प्रकारे हे पूर्ण पिरियडिक टेबल क्लासिफाय जे आहे स्ट्रक्चर याचं आहे. या ठिकाणी जे काही एलिमेंट्स आहेत त्यांना ट्रान्झिशन एलिमेंट सुद्धा म्हणतो आपण. ह्या ठिकाणी जे आहेत पहा हा जो जे काही येलो कलर मध्ये दाखवलेले आहेत इथं आपण बघू शकतो. हे जे येलो कलर मध्ये दिलेले आहेत जेवढे काही एलिमेंट यांना आपण डी ब्लॉक एलिमेंट्स यांना आपण ट्रान्झिशन एलिमेंट सुद्धा म्हणतो. दीज आर ऑल्सो नोन ॲज ट्रान्झिशन एलिमेंट्स. अनदर कॅरेक्टरिस्टिक्स आणखीन एक महत्वाची कॅरेक्टरिस्टिक्स ही जी आहे स्काय ब्लू जे आहेत यांना हे जे एलिमेंट आहेत इथे कशा प्रकारे जर आपण काढलं तर या ठिकाणी जर एक झिगझॅग लाईन आपण जर बघितली तर ही आपल्याला एक झिगझॅग लाईन दिसते. हे जे आहेत ब्ल्यू स्काय ब्लू कलरचे जे आहेत यांना आपण नॉन मेटल्स म्हणतो किंवा सेमी मेटल्स म्हणतो. तर हे काय करतात पिरियडिक टेबलला डिवाइड करतात 2 भागामध्ये. जर आपण पाहिलं तर ही जी एक झिगझॅग लाईन आहे हे जे आहेत सेमी मेटल्स ह्या दोन्ही प्रॉपर्टी दाखवतात मेटल्स ॲज वेल एज नॉन मेटल्स. म्हणून यांना आपण मेटॅलॉइड्स किंवा सेमी मेटल्स असं म्हणतो. मेटॅलॉइड्सच्या उजव्या बाजूला जर आपण पाहिलं तर हे जे ब्लू कलर मध्ये आहेत हे नॉन मेटल्स आहेत आणि इकडे ह्या बाजूला जे आहे राईट साईडला हे सर्व मेटल्स आहेत. या ठिकाणी आपण पाहिलं तर ह्या जे झिगझॅग लाईन आहे हिच्या उजव्या बाजूला मेटल्स असतात आणि डाव्या बाजूला नॉन मेटल आहेत
आणि ही जे शेवटचा ग्रुप आहे 18वा ग्रुप यांना इनर्ट गॅस, हे जे आहेत सर्व इनर्ट गॅसेस आहेत, इनर्ट गॅसेस हे अशा प्रकारे हे स्टेबल कॉन्फिगरेशन दाखवतात. तर अशा प्रकारे हे जे आहेत कॅरेक्टरिस्टिक्स आहेत या पिरियोडिक टेबलच्या. नंतर पिरियोडिक टेबलच्या जे आहेत कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये सर्वात महत्त्वाचे पिरियोडिसिटी आणि ग्रॅडेशन. पिरियोडिसिटी म्हणजे काय, द रिपिटेशन ऑफ सम प्रॉपर्टीज आफ्टर इंटरवल ऑफ टाइम. ग्रेडेशन म्हणजे काय, द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स इन पिरियड ऑर ग्रुप. काही प्रॉपर्टीज पिरियड मध्ये ग्रुप मध्ये वेगवेगळे दाखवतात, एक तर वाढत जातील किंवा कमी होत जातील. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर व्हेरियस प्रॉपर्टीज ऑफ ऑल द एलिमेंट्स इन ग्रुप शो सिमिलॅरिटी अँड ग्रेडेशन. तर वेगवेगळ्या प्रॉपर्टीज सिमिलॅरिटी दाखवत आहेत ग्रुपमध्ये. द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स चेंजेस स्लोली व्हाईल गोइंग फ्रॉम वन एंड टू द अनदर एंड. या ठिकाणी जर पाहिलं आपण तर मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये जर आपण एका एंड कडून दुसऱ्या एंड कडे गेलो तर काही प्रॉपर्टीज वाढत जातात, काही प्रॉपर्टीज कमी होत चालतात. ठीक आहे, हे आपण प्रॉपर्टी पाहणार आहोत. तर अशा प्रकारचे ग्रेडेशन असतं. काही प्रॉपर्टी काय स्लोली जे आहेत चेंज होत चालतात इन अ पर्टिक्युलर पिरियड म्हणजे आपण फक्त रो मध्ये जर आपण असं गेलो, आणि व्हर्टिकल म्हणजे ग्रुप मध्ये म्हटलं तर व्हर्टिकल कॉलम मध्ये. द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्रुप्स अँड पिरियड्स इन द मॉडर्न पिरियोडिक टेबल आर बिकॉज ऑफ द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट. तर हे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत की ग्रुपमध्ये हे जे ग्रुपमध्ये जेवढे काही एलिमेंट असतील, ह्या ग्रुपमध्ये जेवढे काही एलिमेंट आहेत समजा, तर ते सर्व सारखेच गुणधर्म दाखवतात, सारख्या प्रॉपर्टी दाखवतात. पिरियडमध्ये ते प्रॉपर्टीज वाढत जातात किंवा मग कमी होत जातील. तर हे जे ग्रेडेशन किंवा सिमिलॅरिटी दाखवतं, पिरियोडिसिटी दाखवतं, तर त्या सर्व कोणामुळे दाखवतं, तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ही जी कॉन्सेप्ट आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, इट इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एलिमेंट्स इन अ ग्रुप्स अँड पिरियड्स. The electronic configuration of element which decide the position of an element in periodic table. म्हणजे एखादा एलिमेंट समजा एक्स एलिमेंट आहे, याचा जर ॲटॉमिक नंबर समजा 2 आहे आणि जे काही असेल एवढं जरी माहित असेल आपल्याला, तरी सुद्धा आपल्याला याची पोझिशन पिरियोडिक टेबल मध्ये कुठं आहे हे आपल्याला कोण सांगतं, फक्त इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच सांगू शकतं. त्या मेटलचं, त्या एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन खूप महत्वाचा रोल प्ले करतो. या ठिकाणी आपण पाहू शकतो की समजा हा एक पिरियोडिक टेबल आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सोडियम समजा आहे, सोडियमचा ॲटॉमिक नंबर जर 11 असेल तर याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर असं पाहिलं आपण 2 8 1, तर हा पहिल्या सेलमध्ये जर आपण पाहिलं इलेक्ट्रॉन 2 असतात, नंतर 8 असतात, नंतर 1 असतात, तर 11. तर इथं सरळ आपण बघू शकतो की ते 11 नंबर कुठे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 अँड 11. तर इथं हा सोडियमचा आहे, सोडियम इथे आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट की हे जे सेल्स असतात, ह्या सेल्स वरून सुद्धा पोझिशन डिसाइड होती. काय होतं तर सेल्स आपण किती पहा, के सेल आहे, एल सेल आहे आणि एम सेल आहे. तर सरळ आपण 3 जेवढे सेल आहेत तेवढ्या पिरियड मध्ये जाणार. सो फर्स्ट सेकंड अँड थर्ड पिरियड मध्ये आपण म्हणजे इथं सोडियम जे आहे असणार. शेवटचा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहे 1, म्हणून पहिल्या ग्रुपमध्ये या ठिकाणी असणार. तर थर्ड मधून पहिली ही जी पोझिशन असते काढता येते. वेगवेगळी पोझिशन आपण जे आहे याची काढू शकतो. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय पाहूया आपण आता. तुम्ही 9th क्लासमध्ये शिकला असाल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असतं. तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय नसून एक डिस्ट्रीब्युशन असतं की इलेक्ट्रॉन्स कशा प्रकारे ॲटम मध्ये डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत. आपण पाहूया इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इथे डेफिनेशन दिली पहा. द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एन एलिमेंट इज द सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन असतं ऑफ द मॅनर इन विच इलेक्ट्रॉन्स ऑफ ॲटम्स डिस्ट्रीब्युटेड इन द डिफरंट ऑर्बिट्स. इलेक्ट्रॉन्स ऑफ इट्स ॲटम जे आहेत, इलेक्ट्रॉन्स कशा प्रकारे वेगवेगळ्या ऑर्बिट्स मध्ये डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत, याला आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं म्हणतो. हा अशा प्रकारे हा समजा ॲटम आहे, इथे न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या भोवती हे जे आहेत वेगवेगळे सेल्स असतात, के एल एम एन अशा प्रकारे ऑर्बिट्स असतात. त्यांना के शेल, एल शेल, एम शेल, एन शेल अशा प्रकारे आपण म्हणतो. तर प्रत्येक सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, किती भरलेले आहेत, किती एमटी आहेत, अशा प्रकारे आपण यांचं जे रिप्रेझेंटेशन असते याला आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं म्हणतो. तर इलेक्ट्रॉन्स आर डिस्ट्रीब्युटेड, या ठिकाणी आपण बघा, इलेक्ट्रॉन्स आर डिस्ट्रीब्युटेड इन डिफरंट ऑर्बिट्स शेल ऑफ एन ॲटम. हे फर्स्ट ऑर्बिटला के शेल म्हणतात, सेकंडला एल शेल, नंतर एम शेल, एन शेल अशा प्रकारे. आणि वेगळे यांची प्रॉपर कॅपॅसिटी वेगळी असते. याच्यात 2, याच्यात 8, याच्यात 18, याच्यात जे आहे 32 अशा प्रकारे वेगवेगळी कॅपॅसिटी इलेक्ट्रॉनची असते. तर यांचं कशा प्रकारे डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे याला आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणतो. फॉर एक्झाम्पल, द ॲटॉमिक नंबर ऑफ सोडियम इज 11. द ॲटॉमिक नंबर ऑफ सोडियम इज 11. तर याचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे हे पहा, 2 8 1 2 8 1. याचा अर्थ काय, तर हे जे पहिले 2 इलेक्ट्रॉन आहेत ते के शेल मध्ये आहेत. 2 इलेक्ट्रॉन्स आर इन के शेल.
नंतर ते 8 इलेक्ट्रॉन आहेत ते एल सेल मध्ये दुसऱ्या ऑर्बिट मध्ये 8 इलेक्ट्रॉन या ठिकाणी जर आपण चेक केले तर आपण पाहू शकतो या ठिकाणी 8 इलेक्ट्रॉन. आणि जो तिसरा इलेक्ट्रॉन आहे हा एक तो एल सेल एम सेल मध्ये गेलेला आहे इकडं. म्हणजे अशा प्रकारे किती इलेक्ट्रॉन आहेत के सेल मध्ये 2, एल सेल मध्ये 8, जे एम सेल आहे तो त्याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन. तर हे आपण ह्या इलेक्ट्रॉन प्रत्येक वेळेस डायग्राम आपण न करता हे जे डिस्ट्रीब्युशन आहे ते आपल्याला कशा प्रकारे इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत वेगवेगळ्या सेल्स मध्ये हे आपल्याला सांगत असतं. नेक्स्ट परत हे जे ऑर्बिट आहेत या ठिकाणी जर आपण पाहिले हे ऑर्बिट्स परत काय होतात, हे जे के ऑर्बिट आहे हे वेगवेगळे परत सब ऑर्बिट मध्ये डिस्ट्रीब्यूट होतात. या ठिकाणी ते सुद्धा आपल्याला पाहायचंय. देर आर 4 सब ऑर्बिटल इन इच ऑर्बिट. म्हणजे प्रत्येक आता समजा के शेल आहे तर के शेल मध्ये परत एस पी डी एफ अशा प्रकारे सब ऑर्बिटल आहेत असं असतात. इच ऑर्बिटल हॅव डिफरंट कॅपॅसिटी ऑफ फिलिंग इलेक्ट्रॉन. प्रत्येक ऑर्बिटलची जी आहे कॅपॅसिटी वेगळी असते. याची जर आपण पाहिलं तर इथे दे पहा की एस ऑर्बिटल कॅन फिल्ड मॅक्झिमम ऑफ 2 इलेक्ट्रॉन. एस ऑर्बिटल 2 इलेक्ट्रॉन भरू शकतं. पी ऑर्बिटल 6 इलेक्ट्रॉन असतात त्याच्यामध्ये. डी ऑर्बिटल मध्ये 10 इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी असते. एफ ऑर्बिटल मध्ये 14 इलेक्ट्रॉन असू शकतात, मॅक्झिमम बसू शकतात. तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट जनरली शोन इन दिस टर्म. तुम्ही ज्यावेळेस हायर क्लासमध्ये शिकाल त्यावेळेस जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते एस पी डी एफ या टर्म मध्येच सांगितल्या किंवा रिप्रेझेंट केल्या जातं. फॉर एक्झाम्पल परत एकदा एक्झाम्पल घेऊया आपण. ॲटॉमिक नंबर ऑफ सोडियम इज 11. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 281. यालाच आपण जे आहे असं लिहू शकतो परत एकदा तर 2,8,1. आता इथं समजा फॉर एक्झाम्पल आपण जर इथं स्ट्रक्चर काढलं, समजा सोडियम न्यूक्लियस आहे, फर्स्ट ऑर्बिट, सेकंड ऑर्बिट आणि थर्ड ऑर्बिट जर आपण असं कन्सिडर केलं तर शेवटी 1 इलेक्ट्रॉन, इकडे 8 इलेक्ट्रॉन असतात आणि इथे 2 इलेक्ट्रॉन असतात. तर हे N1 असतं, याला डबल N2 आणि N3 ऑर्बिट नंबर असतात. तर हे या ठिकाणी दिलेले 1s म्हणजे पहिल्या ऑर्बिट मध्ये एस ऑर्बिटल, फर्स्ट ऑर्बिट मधला एस ऑर्बिटल किती इलेक्ट्रॉन आहेत 2. तर हे 2 भरले. नंतर त्यामध्ये तिसरा इलेक्ट्रॉन येणार नाही कारण त्याची कॅपॅसिटी 2 आहे. मग परत दुसरा इलेक्ट्रॉन आहे तो कुठे जाईल दुसऱ्या ऑर्बिट मध्ये. मग दुसऱ्या ऑर्बिट मध्ये परत जे आहेत दुसऱ्या ऑर्बिट मध्ये काय एस ऑर्बिटल सुद्धा आहे आणि पी ऑर्बिटल सुद्धा आहे, दोन्ही आहेत. मग एस ऑर्बिट मध्ये परत 2 जातात आणि पी ऑर्बिट मध्ये 6 जातात. या ठिकाणी पहा आपण 2 इलेक्ट्रॉन मॅक्झिमम नंतर 6. तर हे 6 आणि 2 8 म्हणजे दुसऱ्या ऑर्बिटची सुद्धा कॅपॅसिटी किती आहे 8 असते, ती संपलेली आहे. नंतर परत मग तिसरा इलेक्ट्रॉन कुठे जाणार तर तिसऱ्या ऑर्बिट मध्ये जाणार. मग तिसऱ्या ऑर्बिट मध्ये परत जे आहेत सब ऑर्बिटल कोणते एस पी डी एफ असतात. तर प्रत्येक ऑर्बिट मध्ये हे सब ऑर्बिट असतात आणि त्यामुळे जे कॉन्फिगरेशन आहे ते अशा प्रकारे दाखवले जातं एस पी डी एफ अशा त्या फॉर्म मध्ये. यावरूनच हे जे इलेक्ट्रॉनिक जे आपण पिरियोडिक टेबलचे 4 ब्लॉक्स आहेत, एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक हे असतं. शेवटच्या ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन जर एस शेल मध्ये असेल किंवा एस सब ऑर्बिटल मध्ये असेल तर एस ब्लॉक, पी मध्ये असेल तर पी ब्लॉक, डी मध्ये असेल तर डी ब्लॉक आणि एफ मध्ये असेल तर एफ ब्लॉक. या ठिकाणी आपण पाहू शकतो. तर या ठिकाणी जे आहेत पिरियडचे जे आहे एक सारांश या ठिकाणी दिलेला आहे. पहा पिरियड नंबर 1 जे आहे फर्स्ट पिरियड ते जर ऑर्बिट आपण पाहिलं तर एक ऑर्बिट असतो 1s, सबसेलचा 1s असतो. नंबर ऑफ एलिमेंट 2 असतात, हायड्रोजन आणि हेलियम आहेत. याला शॉर्टेस्ट पिरियड म्हणतात. जो पहिला पिरियड आहे त्याला शॉर्टेस्ट पिरियड म्हणायचं. दुसरा पिरियड आहे शॉर्ट पिरियड, याच्यामध्ये 8 एलिमेंट्स आहेत 2, याच्यामध्ये 8 एलिमेंट्स आहेत, यामध्ये 2s आणि 2p असे येतं सबसेल जे आहेत. नंतर तिसरा पिरियड जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्याचा जो ऑर्बिट असतात त्या ॲटम्स म्हणजे जर कॉन्फिगरेशन आपण त्याचं जर पाहिलं तर त्यामध्ये ऑर्बिट्स 3 येतात. नंतर त्याचे 8, नंतर परत 18, याच्यामध्ये सुद्धा 18 एलिमेंट आहेत, नंतर 32 एलिमेंट आहेत. जर आपण पाहिलं तर पहिल्या पिरियडला शॉर्टेस्ट पिरियड म्हणतात कारण त्याच्यात फक्त 2 ॲटम आहेत, 2 एलिमेंट आहेत. नंतर शॉर्ट पिरियड आहे त्याच्यामध्ये 8 आहेत, परत शॉर्ट पिरियड आहे नंतर 8 एलिमेंट आहेत त्याच्यामध्ये. नंतर लॉंग पिरियड आहे त्याला आपण 18 एलिमेंट्स असतात, त्याच्यामध्ये दुसरा जे आहे 18 एलिमेंट असतात त्याला पण लॉंग म्हणतात. आणि हा जो 32 एलिमेंट असतात जो 6वा पिरियड आहे त्याच्यामध्ये 32 असतात त्याला लॉंगेस्ट म्हणतात. आणि हा जो 7वा पिरियड आहे त्याला इनकम्प्लीट असं नाव दिलेलं आहे कारण त्यामध्ये जर आणखीन काही शोध वगैरे लागले 87 ते 112 मध्ये, कारण हे जे आता त्यावेळेस जे आहेत आता सध्या 118 पर्यंत समजा आहेत तर हे इनकम्प्लीट होतं. तर यामध्ये याला इनकम्प्लीट कारण याच्यामध्ये आणखीन वाढू शकतात, तर सध्याच्या कंडिशनला 118 आहेत. तर अशा प्रकारे हे एक डिस्क्रिप्शन या ठिकाणी होतं. तसंच ग्रुपमध्ये जर आपण पाहिलं
तर ग्रुपला सुद्धा काही नाव आहेत. फर्स्ट ग्रुपला जर आपण पाहिलं तर अल्कली मेटल्स असं म्हणतात. सेकंड ग्रुपला आपण अल्कलाइन अर्थ मेटल असं म्हणतात. 17 ग्रुपला हॅलोजन्स असं म्हणतात आणि 18व्या ग्रुपला झिरो ग्रुप असं म्हणतात. झिरो ग्रुप कारण यांची व्हॅलेन्सी जर आपण पाहिली तर व्हॅलेन्सी 0 असते. नेक्स्ट आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहूया ग्रुपमध्ये. जर आपण ग्रुपमध्ये पाहिलं तर हे पहा, जर फर्स्ट ग्रुपचे आपण एलिमेंट पाहिले हायड्रोजन ज्याचा ॲटॉमिक नंबर 1 आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1 येणार. नंतर नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे शेवटच्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहेत. जर आपण असं पाहिलं, समजा हा एक न्यूक्लियस आहे आणि याच्या ऑर्बिटमध्ये आता हायड्रोजन कंडिशन केली तर एकच इलेक्ट्रॉन आहे. तर शेवटच्या ऑर्बिटमध्ये किती असतात इलेक्ट्रॉन त्याला आपण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असं म्हणतो. तर 1 इलेक्ट्रॉन आहे. लिथियम ॲटॉमिक नंबर 3 त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पहा 2,1 म्हणजे पहिल्या ऑर्बिटमध्ये 2, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 1, त्याचा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 1. नंतर परत सोडियम जेव्हा 2, 8, 1 असे शेवटच्या ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. परत पोटॅशियम शेवटच्या ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. अशा प्रकारे जर आपण पाहिलं तर ग्रुपमध्ये म्हणजे असं व्हर्टिकल जर आपण पाहिलं तर व्हर्टिकल मध्ये ज्यावेळेस आपण पाहतो तर हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम अशा प्रकारे जातो. तर या प्रत्येक एलिमेंटचा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सारखाच आहे, सेम. या ठिकाणी आपण पाहिलं तर द नंबर ऑफ काय ऑब्झर्वेशन भेटतं आपल्याला पहा. ज्यावेळेस ग्रुपमध्ये आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहतो त्यावेळेस द नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन ऑल दीज एलिमेंट्स फ्रॉम द ग्रुप 1 दॅट इज अल्कली मेटल्स इज सेम. हे जे आहे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आपण पाहतो की प्रत्येक व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जे आहे ते एकच आहे, एकच नंबर आहे. म्हणजे प्रत्येक ग्रुपचा जर ग्रुपमध्ये आपण पाहिलं तर ग्रुपमधल्या प्रत्येक इलेमेंटचा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती असतात, सारखे असतात. यावरून आपण हे करू शकतो. नेक्स्ट काय, while going from top to bottom within any group one electronic shell gets added at time. म्हणजे ज्यावेळेस आपण वरून खाली येतो, या ठिकाणी पाहू शकतो आपण वरून ज्यावेळेस खाली येतो त्यावेळेस प्रत्येक वेळेस एक शेल, आता इथं एकच शेल आहे, इथं 2 शेल झाले, इथं 3 शेल, इथं 4 शेल. म्हणजे इथं कोणता शेल आहे, के शेल. इथं कोणता आहे, के एल, 2 शेल आहेत. इथं कोणता आहे, के एल एम शेल. इथं कोणता आहे, के एल एम आणि एन शेल. म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक ज्यावेळेस आपण पिरियडमध्ये खाली ग्रुपमध्ये खाली जातो त्यावेळेस एक शेल काय व्हायला, नवीन इलेक्ट्रॉनिक शेल काय व्हायला ऍड होत चाललाय. म्हणजे त्याची ॲटॉमिक साईज काय होते, वाढत चाललेली आहे असं ऑब्झर्वेशन आपल्याला दिसतं. द नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आर सेम इन ऑल द एलिमेंट्स फ्रॉम द सेम ग्रुप. म्हणजे एका ग्रुपमधले आता समजा हा सेम एलिमेंट आहेत ग्रुप नंबर 1 चे, तर प्रत्येकामध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सारखाच आहे, एकच. दुसऱ्या ग्रुपमध्ये आपण पाहिलं तर जसं मॅग्नेशियम आहे, कॅल्शियम आहे, ह्याचा दुसरा ग्रुप आपण पाहिलं त्याचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहेत, 2 इलेक्ट्रॉन, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 2 आहेत. तर एका ग्रुपमध्ये जेवढे काही एलिमेंट्स आहेत त्या सर्वांचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जे असतात ते सारखेच असतात. यावरून आपण कॉन्क्लुजन काय करू शकतो, द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ आउटर मोस्ट शेल इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द पर्टिक्युलर ग्रुप. म्हणजे एका आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून की त्याच्या नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहेत त्या याच्यामध्ये, त्या एलिमेंटमध्ये, तर त्यावरून आपण त्याची पोझिशन ओळखू शकतो की तो कोणत्या ग्रुपमध्ये असेल. जर तो 2 इलेक्ट्रॉन व्हॅलेन्स असतील त्याचे तो दुसऱ्या ग्रुपमध्ये. अशा प्रकारे शेवटच्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत यावरून त्याची पोझिशन आपण काढू शकतो. त्याच्यामुळे हे जे आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला आपण एक कॅरेक्टरिस्टिक्स आपण म्हणू शकतो एका पर्टिक्युलर ग्रुपची. नेक्स्ट आहे पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता पिरियड मध्ये आपण पाहूया इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशा प्रकारे होतं. हा सेकंड पिरियड जे आपण घेतलेला आहे, सेकंड पिरियडचे काही एलिमेंट्स आहेत, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि फ्लोरीन आणि निऑन. यामध्ये पाहिलं तर ॲटॉमिक नंबर जर आपण पाहिला तर वाढत जातोय, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. हा एक कम्प्लीट पिरियड आहे सेकंड पिरियड. या ठिकाणी जर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं तर पहा 2, 1 म्हणजे 2 ऑर्बिट आहेत, 2,2, 2,3, 2, 4, 2, 5, 2, 6, 2, 7 आणि 2, 8. म्हणजे जर या ठिकाणी आपण पाहिलं तर हा जर न्यूक्लियस कन्सिडर केला आणि या ठिकाणी 2 इलेक्ट्रॉन आणि शेवट दुसरा ऑर्बिट. जर आपण लिथियम कन्सिडर केला तर या ठिकाणी 3 इलेक्ट्रॉन आहेत. बेरिलियम कन्सिडर केला तर त्या ठिकाणी 2 इलेक्ट्रॉन आहेत. शेवट दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. बोरॉन कन्सिडर केला तर 3 इलेक्ट्रॉन. कार्बन केला तर 4 इलेक्ट्रॉन. म्हणजे जसं जसं आपण ग्रुपमध्ये पिरियड मध्ये ज्या ठिकाणी लेफ्ट टू राईट जाऊया, इकडे जाऊया, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे ते प्रत्येक ठिकाणी वाढत चाललेत. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन पहा, इथं 1 आहे, इथं 2 आहेत, 3 आहे, 4 आहे, 5, 6, 7 आणि 8. अशा प्रकारे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन काय होते, 1-1 न वाढत चाललंय. आणि त्याचप्रमाणे ॲटॉमिक नंबर सुद्धा 1-1 न वाढत जातोय, 1, 2, 3 अशा प्रकारे वाढत चाललाय 10 पर्यंत. तर या ठिकाणी जर आपण ॲटॉमिक व्हॅलेन्स नंबर पाहिला, नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जर पाहिले तर प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. 1, 2 जे काय आपण बघतो याचा 1 आहे, 2, 3, 4, 5 प्रत्येकाचा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स वेगवेगळे आहेत. मग यावरून काय कॉन्क्लुजन निघतं ते पाहूया.
द नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन ऑल दीज एलिमेंट्स फ्रॉम सेम पिरियड आर डिफरंट. म्हणजे एकाच पिरियड मधले जे एलिमेंट्स आहेत, जर आपण पिरियड मध्ये लेफ्ट कडून राईट कडे जर गेलो, डावीकडून उजवीकडे जर गेलो, तर प्रत्येक एलिमेंट्स जे आहेत त्यांना वेगवेगळे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत. हे पहा इथं लिथियमचा 1 आहे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, बेरिलियमचे 2, बोरॉनचे 3, कार्बन मध्ये 4 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत, नायट्रोजन मध्ये 5, ऑक्सिजनचे 6, फ्लोरीनचे 7 आणि निऑनचे 8. या ठिकाणी व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन प्रत्येक एलिमेंटचा वेगळा आहे. इव्हन ते सर्व एकाच पिरियड मध्ये असून आहेत तरी सुद्धा. While going from left to right in period, the number of shells remains same. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की याच्यामध्ये जो नंबर ऑफ शेल आहे ऑर्बिट, ते ऑर्बिट काय बदलत नाही, ऑर्बिट सारखाच राहिलाय. 2 2 2 म्हणजे के आणि एल हे दोनच ऑर्बिट या ठिकाणी आहेत. कारण काय फक्त दोनच या ठिकाणी दुसरा पिरियड आहे, त्याच्यामुळे के आणि एल दोनच ऑर्बिट आहेत. म्हणजे हे जे काही नवीन इलेक्ट्रॉन्स येत आहेत ते सेम शेल मध्ये इंट्रोड्यूस होत आहेत. सेम शेल मध्ये काय होत आहेत, इंट्रोड्यूस होत आहेत. नवीन शेल मध्ये नवीन शेल ऍड होत नाही. तर हे shell remains same in the period. Electrons get filled in the same orbit. While going from left to right within the period, the atomic number increases by 1. At the time, the number of valence electron also increases by 1. म्हणजे या ठिकाणी सांगितल्याने की atomic number 1 ने वाढतोय आणि जे आहे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सुद्धा कशाने वाढतोय, 1 न इन्क्रीज होतोय. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 1 न atomic number सुद्धा वाढतोय आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सुद्धा वाढतोय पिरियड मध्ये जाताना. तर अशा प्रकारे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. द नंबर ऑफ शेल इंडिकेट द पिरियड नंबर. ही एक महत्वाची गोष्ट आहे की जेवढा जे आहे नंबर ऑफ जे आहेत शेल्स म्हणजेच ऑर्बिट. समजा ऑर्बिट आपण पाहिलो तर सध्याच्या कंडिशनला 2 ऑर्बिट आहेत, के आणि एल. जर के एल एम असतील 3 ऑर्बिट असतील तर हा जे ऑर्बिट असेल, जेवढे नंबर ऑफ ऑर्बिट आपण म्हणजे कन्सिडर करतो जेव्हा त्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये जेवढे ऑर्बिट्स दाखवले जातात, तो त्याची पोझिशन कुठे असेल तेवढा तो त्याचा पिरियड नंबर असेल. समजा एखाद्या एलिमेंट मध्ये 2 ऑर्बिट्स आहेत तर तो एलिमेंट दुसऱ्या पिरियडचा असेल. जर त्याच्यामध्ये 3 ऑर्बिट्स असतील तर तो तिसऱ्या पिरियडचा एलिमेंट असेल. म्हणजे नंबर ऑफ, हे महत्वाचं आहे की नंबर ऑफ शेल किंवा ऑर्बिट इंडिकेट्स द पिरियड नंबर. याच्यावरून आपण पोझिशन काढू शकतो. तर काय सांगितलं यांनी, द नंबर ऑफ एलिमेंट्स इन द फर्स्ट 3 पिरियड इज डिटरमाइंड बाय द इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ द शेल अँड द लॉ ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्टेट. हे ऑक्टेट लॉ आपण पाहिला 9th क्लासमध्ये पाहतो आपण की शेवटच्या ऑर्बिट मध्ये 8 इलेक्ट्रॉन असायला हवेत किंवा तसं जे आहेत ती कंडिशन अचीव्ह करण्याचा प्रयत्न करतात जे ॲटम्स आहेत स्टेबल होण्यासाठी. तर तिथं जे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत कॅपॅसिटी आहे ती कशावर डिपेंड राहते. द केमिकल रिएक्टिव्हिटी ऑफ एन एलिमेंट इज डिटरमाइंड बाय द नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स इन द अँड इन द शेल नंबर ऑफ द व्हॅलेन्स शेल. ठीक आहे, कोणता शेल नंबर आहे आणि किती इलेक्ट्रॉन्स आहेत. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अशा प्रकारे समजा न्यूक्लियस घेतला, हा फर्स्ट ऑर्बिट, सेकंड ऑर्बिट, अशा प्रकारे जर आपण कन्सिडर केला थर्ड ऑर्बिट, या ठिकाणी जर आपण कन्सिडर केला थर्ड ऑर्बिट मध्ये, तर याला के नाव दिलं, याला एल नाव दिलं आणि याला एम नाव दिलं. तर के मध्ये किती इलेक्ट्रॉन बसू शकतात, एल मध्ये किती आणि एम मध्ये किती, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर याला एक फॉर्म्युला दिलेला आहे. जर n = 1 2 आणि 3 जर आपण कन्सिडर केलं की प्रत्येक ऑर्बिटला नंबर दिला n, तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर the maximum number of electrons that can be accommodated in the shell can be given by the formula 2n². हा 2n² फॉर्म्युलानं दिलं जातं. n इज द नंबर ऑफ शेल. पहिल्या ऑर्बिट मध्ये किती असेल, n ची किंमत 1 ठेवली तर n ची किंमत ठेवल्यानंतर इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी k शेलची 2 आहे. नंतर n ची किंमत 2 ठेवली तर 2² 4 × 2 इट इज 8. दुसऱ्या ऑर्बिट मध्ये 8 इलेक्ट्रॉन असू शकतात. तिसऱ्या शेल मध्ये 18 इलेक्ट्रॉन ऑक्युपाय होऊ शकतात आणि चौथ्या शेल मध्ये 32 इलेक्ट्रॉन अँड सो ऑन. 5व्या गेलं तर 50 वगैरे असं जातं. जसं जसं आपण वाढू तसं काढू हे जे इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी वाढत जाईल. तर अशा प्रकारे ही जी आहे इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी प्रत्येक एलिमेंटची वेगवेगळी असते. आता या ठिकाणी जे आहेत आपण जर पाहिलं तर इलेक्ट्रॉन जे आहेत ते व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन या ठिकाणी सांगितले नाही की केमिकल रिएक्टिव्हिटी जी आहे ती कोणत्या एलिमेंटची व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्सवर डिपेंड असते. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आणि कोणता शेल आहे यावर 2 गोष्टीवर फॅक्टरवर डिपेंड असते रिएक्टिव्हिटी. हे कशामुळं, तर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, कारण जे काही केमिकल रिएक्शन मध्ये भाग घेतात ते फक्त शेवटच्या ऑर्बिट मधलेच इलेक्ट्रॉन भाग घेतात. हे मधले इनर ऑर्बिट मधले जे असतात ते सेफ असतात. मधले इलेक्ट्रॉन केमिकल रिएक्शन मध्ये भाग घेत नाहीत. जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन मध्ये असतात, म्हणजे आता सोडियम जर असेल तर शेवटचा 1 इलेक्ट्रॉन सोडियमचा, समजा आपण असं कन्सिडर केलं सोडियमचा
तर 2, 8 आणि 1. तर हे 2 आणि 8 इलेक्ट्रॉन जे असतात हे इनर ऑर्बिटमध्ये असतात आणि हा आउटर ऑर्बिटमध्ये असतो व्हॅलेन्स ऑर्बिटमध्ये. तर हा एकच इलेक्ट्रॉन काय करतो, केमिकल रिएक्शन मध्ये भाग घेतो. हे 2 आणि 8 जे असतात ते भाग घेत नाहीत. त्याच्यामुळे जनरली केमिकल रिएक्टिव्हिटी जी आहे एलिमेंटची ती व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनवर आणि व्हॅलेन्स शेलवर डिपेंड असते. तर अशा प्रकारे आपण आजच्या लेक्चरमध्ये मॉडर्न पिरियॉडिक टेबल विषयी डिस्क्रिप्शन मध्ये पाहिलं आणि यामध्ये डिटेलमध्ये काही जे आहेत वेगवेगळ्या कॉन्सेप्टवर आपण चर्चा केली. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, त्यांची पोझिशन कशी डिसाईड करायची, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पिरियॉडिक टेबल आपण पाहिला. तर हे काही महत्त्वाचे पॉईंट्स या ठिकाणी आपण लक्षात ठेवले पाहिजेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण हे पाहिले काय की हा जो लॉ आहे पहिला या ठिकाणी जर आपण पाहिला, फर्स्ट द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. हे जे आहे पहिला लॉ, हा नंबर लक्षात तुम्हाला म्हणजे समजायला पाहिजे की properties of elements are periodic function of their atomic number. This is very important. Next, periodic table consists of 18 groups and 7 periods. हे पण महत्त्वाचं आहे. 18 groups म्हणजे vertical columns आणि 7 period म्हणजे horizontal rows. नंतर periodic table divides into 4 blocks. हे जे आहेत S block, P block, D block आणि F block. Electronic configuration decides the position of element. आपण यांची पोझिशन सांगू शकतो. In a group, number of valence electrons remains same and the net and the shell get added. न्यू शेल या ठिकाणी जर आपण न्यू शेल गेट ॲडेड पिरियड मध्ये जेव्हा आपण जातो एक नवीन शेल जे आहे तो ऍड होत चालतो आणि जे आहे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जे असतात ते सारखे असतात. नंतर इन पिरियड इलेक्ट्रॉन्स गेट फिल्ड इन द सेम सेल. पिरियड मध्ये नवीन शेल ऍड होत नाही, तर त्याच सेल मध्ये नवीन नवीन इलेक्ट्रॉन काय होतात जे आहेत ऍड होत चालतात आणि त्यामध्ये प्रत्येक एलिमेंट हॅज जे आहे एव्हरी एलिमेंट हॅज अ डिफरंट व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. प्रत्येक एलिमेंटचे वेगवेगळे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द सेल आर गिवन बाय द फॉर्म्युला 2n². ह्या फॉर्म्युल्यानं एका सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असू शकतात यांना आपण दाखवत असतो. तर आपण या व्हिडिओमध्ये पिरियॉडिक टेबल विषयी डिटेलमध्ये माहिती बघितलेली आहे. तर यानंतरचे जे काही प्रॉपर्टीज आहेत ट्रेंड्स इन अ मॉडर्न पिरियॉडिक टेबल ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया, जे की ज्यामध्ये आपल्याला व्हॅलेन्सी विषयी ट्रेंड पाहायचा आहे, म्हणजे ग्रेडेशन पाहायचं, इन्क्रीज अँड डिक्रीज इन द प्रॉपर्टीज व्हाईल गोइंग फ्रॉम वन एंड टू अनदर एंड. व्हॅलेन्सी आहे. नंतर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ॲटॉमिक साईज आहे, मेटॅलिक कॅरेक्टर आहे, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.